सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राहता राहिला पवार साहेबांचा विषय. पवार साहेब या महाराष्ट्रात नाही तर देशातलं खूप रिस्पेक्टेबल व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी या जिल्ह्यातला माजी आमदार आहे. या जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधी तुम्ही आता जर इथे बघितले, आजी माजी सर्वच आमदार खासदार सगळं साहेबांना भेटायला, साहेबांच्या स्वागताला उभे आहेत. मीही त्या पद्धतीने साहेबांना भेटायला आलेलो आहे. गेल्या आठवड्यामध्ये लोकसभेला आपण भाजपचा प्रचार केला होता. आता पवार साहेबांना नाही, लोकसभेची त्यावेळची जी राजकीय समीकरणं होती किंवा त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्यानुसार तो लोकसभा निवडणुकीपुरता घेतलेला तात्पुरता निर्णय होता. परंतु आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि लोकसभेमधलं राजकारण वेगळं असतं, कार्यकर्ता म्हणून मला जी समज आहे, आणि विधानसभेमधले इश्यूज वेगळे असतात. त्यामुळे विधानसभेला लोकलचं जे राजकारण आहे, लोकलचे जे इश्यूज आहेत त्याला फोकस करून आपल्याला काम करावं लागत असतं. त्यामुळे आजही मोहोळमधले अनेक जे बेसिक प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पक्षासोबत गेलं पाहिजे अशा पद्धतीची आग्रही भूमिका आमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व समर्थकांची, सर्व कार्यकर्त्यांची. नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह हा माननीय पवारसाहेबांच्या तुतारीकडचाच आहे. म्हणजे उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्याबद्दलचा विषय नाही. आपण हे सगळे सुज्ञ पत्रकार आहात, तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टींची उमज आहे, समज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका लक्षात घेऊन आणि उद्या माझ्या देखील राजकीय भवितव्याचा, पॉलिटिकल करिअरचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मोहोळमध्ये आले होते. मोहोळ बंद ठेवण्यात आलं होतं राजन पाटलांना विरोध म्हणून, तरी देखील त्यांना मोठं पद देण्यात येतं. म्हणजे काय याच्याकडे कसं बघतो? नाही, याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. तुम्ही पवार साहेबांकडे उमेदवारी मागितली का? हो, मागितली. तुतारीतनं उभा राहायचं नक्की आहे. नाही, आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने जर उद्या माझ्या उमेदवारीचा विचार केला, मला संधी मिळाली तर निश्चितपणाने मी तिथून लढणार आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.